तुम्ही म्हणता की याला अस्तर अशा प्रकारचे का लावले. मी स्वाती आपल्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आजची बघा दिवसाची सुरुवात छान अशी सूर्यदेवाच्या दर्शनाने झाली. सकाळी सकाळी सूर्याचे जर दर्शन झाले तर दिवस हा आपला खरंच खूप चांगला जातो आणि छानही वाटते. तसं तर मी सकाळी 5:30 वाजता उठले होते आणि 5:30 वाजता उठून मग मी नंतर ना 2 देवीच्या साड्या मी काल शिवल्या होत्या ना, त्याचे ब्लाऊज शिवायचे राहिले होते. त्या देवीच्या साड्यांचे मी ब्लाऊज शिवून घेतले आणि मुलांना छान अशा रव्याचे जे डोसे असतात ना, रव्याचे डोसे डब्याला दिले. हे डोसे जे आहेत ना, ही माझी आई आहे ना, ती खूपच छान करते. तिच्यासारखे जे डोसे आहेत ते मला अजूनही जमत नाहीत. तिच्या हातचे म्हणजे रव्याचे डोसे आणि खोबऱ्याची चटणी खूपच छान लागते. मला ती खूपच आवडते. पण माझ्या मुलांना जे आहे ना, हे रव्याचे डोसे जे आहेत ते शेजवान चटणी आणि सॉससोबतच खायला आवडतात. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. तर पुढे बघा मी एक साडी बाहेर गोंडे लावायला दिली होती. त्यानंतर मग घरातली सगळी कामे आवरली आणि ही साडी बघा, ह्या साडीला जे आहेत ना ते मी गोंडे लावून घेतले. नंतर जे मी नाही लावले, बाहेर लावायला दिले होते. त्याचं थोडंसं फिनिशिंग राहिलं होतं, ते करून घेतलं मी व्यवस्थित आणि अशा पद्धतीने मांडून थोडंसं व्हिडिओ काढून घेतला एक इंस्टावर आणि यूट्यूबवर टाकण्यासाठी. तर बघा किती छान गोंडे दिसत आहेत. त्याला ती लेस लावायची होती ना, ती लावायची राहिली होती, ती लावली. आणि जी साडी मी तुम्हाला आत्ता दाखवली त्याच मुलीचा हा ब्लाऊज होता, तर तो देखील मी कट करून घेतला. आता गोंडे लावायचे मी 700 रुपये घेतले. आता तुम्ही म्हणता की याला अस्तर अशा प्रकारचे का लावले, तर याचे जे किनार म्हणजे बॉर्डर होती ना, त्याच्या कडेला असं काळपटच कलर होता लालमध्ये. मग मी म्हणजे ते काळपट कलर कडेचा जो माझा देण्यात आला ना अस्तर आणण्यासाठी, मग दुकानदाराने देखील तसेच काळपट अस्तर दिले. पण शिवून झाल्यावर असे एवढे काही वाटत नव्हते. बोटनेक ब्लाऊज केला होता त्याचा, खूपच छान वाटत होता. बघा तुम्ही बघू शकताय, व्हिडिओत मी दाखवलेले आहे. आणि मग त्यानंतर ना पुढचा जो गळा होता तो अशा पद्धतीने पंचकोनी करून मी हा जो ब्लाऊज आहे तो संध्याकाळपर्यंत बसत उठत रेडी केला. याचबरोबर मी आणखीन एक ब्लाऊज म्हणजे शिवून काढला होता या कॉटनच्या साडीचा. 36 इंचाच्या छाती होती याची, लांबाई होती. पण हे अस्तर जे त्यांनीच मला दिलं होतं ना, त्या अस्तरला अशा अगरबत्तीचे थोडेसे 2 ठिकाणी जळालेलं होतं. मग ते कट करून नंतर मी परत हा ब्लाऊज शिवून पूर्ण केला. सिंपलच होता हा आणि कॉटनचं कापड असल्यामुळे शिवायला एकदमच सोपा गेला. अगदी पाऊण ते 1 तासात माझा हा ब्लाऊज शिवून झाला. मागचा असा सिंपल गोल गळा होता, पुढून पण गोल आणि लांबाई होती. तर आज दिवसभरात मी फक्त हे 2 ब्लाऊज आणि ती साडी जी तुम्हाला दाखवली ना ती रेडी करून घेतली. आणि त्यानंतर हा जो ब्लाऊज आहे हा देखील कट करून घेतला. याची देखील डिझाईन खूप छान आहे. हे पूर्ण जे तिचे ब्लाऊज आहेत ना, हे पूर्ण बोटनेकचे आहेत. तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. सबस्क्राईब प्लीज.